कुंभ राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. संपूर्ण जुलै महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. मग हे कधी होत आहे? तर सगळ्यात प्रथम 4 जुलै या दिवशी शुक्र या ग्रहाचं सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन होत आहे. त्यानंतर 7 जुलै या दिवशी बुध ग्रह कर्केतनं मिथुनेत वक्री येत आहे आपलं कार्यभाग पूर्ण करण्यासाठी. आणि 16 जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान स्वामी शनी ग्रह, शनी महाराज लग्नेश हे द्वितीय स्थानामध्ये विराजमान आहेत. शनी महाराजांचा शुक्र या ग्रहाबरोबर षडाष्टक योग होतोय. शनी महाराजांचा बुध या ग्रहाबरोबर केंद्र योग होतोय. शनी महाराजांचा मंगळ या ग्रहाबरोबर त्रिरेकादश लाभ योग होतोय. आणि गुरु आणि रवी या ग्रहांबरोबर नवपंचम योग होतोय. लग्नेश आहे, लग्नेशाचं होत असलेलं हे सगळं ग्रहांचं परिभ्रमण द्वितीय स्थानातनं आर्थिक बाबतीमध्ये चढ उतार करायला लावणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, मित्रांमधनं, मित्रांच्या संपर्कातनं, जवळच्या लोकांकडनं मोठा लाभ सुद्धा याच महिन्याच्या आरंभी होताना दिसतोय. हे सगळं करत असताना आपल्याला आपलं आरोग्य बिघडणार तर नाही ना? प्रकृतीची काळजी सुद्धा तेवढ्याच पद्धतीनं महत्वाची लक्ष ठेवून जबाबदारीनं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष आपण दिलं गेलं पाहिजे. आर्थिकतेच्या दृष्टीमध्ये द्वितीय स्थानात शनी महाराज आहे आणि द्वितीयेशाचा मालक गुरु ग्रह हा 6ष्ठ स्थानात आहे आणि द्वितीयातनं शनी महाराजांनी केलेला नवपंचम योग. करिअरमध्ये मोठ्या संधी चालून येणार आहे. आर्थिक स्थिती तुमची तो वाढवून देणार आहे, परंतु त्याच्यामध्ये चढ उतार येत असल्या कारणानं अतिरिक्त व्यर्थ पैसा आपला खर्च होणार नाही. योग्य ठिकाणी योग्य गरजेच्या वेळेलाच तो खर्च होईल. ही गोष्ट कुंभ राशीच्या जातकांना लक्षात ठेवावी लागेल. तृतीय स्थान या स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह शनी महाराजांबरोबर त्रिरेकादश लाभ योग, बुधाबरोबर अशुभ द्विद्वादर्शक योग, रवी गुरु बरोबर त्रिरेकादश लाभ योग, शुक्राबरोबर केंद्र योग करतो आहे. पराक्रमाचा मालक नैसर्गिक पापग्रह. शक्ती, ऊर्जा, तेज तुम्हाला या महिन्यात प्राप्त होईल. ज्या जातकांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या आहेत त्यांच्या करिअरमध्ये संधी त्यांना चालून येण्याचा योग दाखवतोय. जे जातक ऑलरेडी नोकरीला आहेत त्यांच्या जीवनामध्ये, करिअरमध्ये त्यांना बदल या निमित्ताने पाहायला मिळू शकतो. जिथे काम करताय त्यापेक्षा मोठ्या जागेवरती तुमची बढती होऊ शकते. चतुर्थ स्थान स्वामी शुक्र ग्रह सप्तमामध्ये आहे, केंद्रात आहे. केंद्रातले फल उत्तम पद्धतीने मिळणार आहे. मंगळ शुक्राचा झालेला लक्ष्मी योग दोन्हीही होत आहे. केंद्रात न केंद्र योग होतोय. त्यामुळे चांगली वास्तू, चांगलं वाहन, शेती जमीन घेण्याचा योग, मित्रांच्या जवळ येण्यानं जीवनामध्ये मोठा फायदा, आर्थिक स्थिती वाढण्याचे योग हे दाखवत आहे. ज्या जातकांचं वास्तूसाठी, घरासाठी रखडलेलं लोन प्रकरण ते सुद्धा या महिन्यात परिपूर्ण होत आहे. पंचम स्थान या स्थानाचा स्वामी पंचमेश कर्केत जाऊन परत वक्री होऊन स्वतःच्या राशीमध्ये येतोय.
त्रिकोणाचा मालक आहे. त्रिकोणात येणं, विद्येची परिपूर्णता होणं, मनासारखी संतान प्राप्त होणं, इष्टदेवतेची कृपा आपल्याला मिळणं. याच बरोबर ज्या जातकांना कमी कष्टात जास्त संपत्ती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, अशा जातकांनी आपल्या इष्ट देवतेची सेवा साधना करावी. तुम्ही म्हणाल कमी कष्टात संपत्ती, डॉक्टरी इलाज करायला लागू नये, तर आपण स्वतःच्या शरीराची, खाण्यापिण्याकडे आपण स्वतः लक्ष द्यावं. त्याचबरोबर ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट घ्यावं असं वाटतंय, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवावा असं वाटतंय, ज्या जातकांना प्रेम प्रकरणात आपल्या मनातील प्रेम प्रकट करायचं आहे, अशा सर्व जातकांसाठी ग्रहस्थिती अनुकूल आहे. अशी संधी तुम्हाला या निमित्ताने प्राप्त होऊ शकते. मग पुढे जायचं का नाही ते आपण ठरवायचं आहे. याच बरोबर षष्टामध्ये रवी गुरु युती आणि गुरु महाराज उच्चतम अवस्थेमध्ये कर्क राशीच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली, व्यायाम केला तर होणारे मोठे मोठे दुर्धर संकट आजार हे सुद्धा दूर पळाल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या नोकरीमध्ये मोठी बढती, नोकरीमध्ये मोठं पद, याचबरोबर मित्रांना आपलंसं केलेलंच आहे, शत्रूंनाही मित्र करण्याचा हा योग उत्तम आहे. नोकरीत मोठ्या पदावरती जाण्याचे योग आहे. सप्तम स्थानामध्ये शुक्र केतू युती आणि स्वामी सूर्य 16 तारखेपर्यंत मिथुनेत आणि नंतर तो कर्केत आहे. प्रेम विवाहाचा योग, इष्टदेवतेच्या मंत्र जप अनुष्ठानाचा योग, शिक्षण परिपूर्णत्व होण्याचा योग, उच्चतम परीक्षा MPSC UPSC देण्याचा योग, त्या पास होण्यासाठी ज्या ग्रहांची अनुकूल स्थिती लागते अशी संधी आणि अशा ग्रहांची अनुकूलता तयार होते आहे. मनासारखा जोडीदार मिळणार आहे. ज्यांचे विवाह निश्चित झालेले नाही त्या जातकांचे जुलै महिन्यात विवाह निश्चितीचे योग आहेत. शुक्र मंगळाचा झालेला केंद्रात न केंद्र योग हा मनासारखा जोडीदार मिळवून देतो. पार्टनरशिप मध्ये मोठे धनप्राप्तीचे योग देतो. अष्टम स्थान स्वामी बुध ग्रह पंचमेश पंचमात आलाय 7 तारखेनंतर वक्री होऊन. त्यामुळे हे दोन्हीही स्थान पंचमेश आणि अष्टमेश हे अचानक अकल्पित धनलाभ देणारे आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी अचानक धनप्राप्तीचा योग ग्रहांच्या स्थितीमुळे अनुकूल होताना दिसतो आहे. भाग्यस्थान स्वामी शुक्र ग्रह हा सप्तमात येतोय 4 तारखेला. भाग्य सप्तमात म्हणजे भाग्याची साथ लाभणार आहे. म्हणून पती पत्नीचा एक विचार असणं गरजेचं आहे. गुरु कृपा होणं गरजेचं आहे. त्यांची निंदा नालस्ती न करणं गरजेचं आहे. दान पुण्य कर्म केल्यानंतर चर्चा न करणं गरजेचं आहे. आणि परदेश गमनाची संधी तुमच्या जोडीदाराला प्राप्त होऊ शकते. दशमस्थान याला कर्मस्थान म्हणतात. स्वामी मंगळ ग्रह हा कर्मेश चतुर्थ स्थानात आहे आणि चतुर्थातनं त्याची सप्तम दृष्टी दशमावर आहे. त्यामुळे आपल्या वाणीतील प्रभावामुळे मंगळाबरोबर शुक्राचा होत असलेला केंद्र योग लक्ष्मी योगातम फल देणारा, समोरच्याला आपलंस करून घेणारा, प्रेमळ बोलणारा, उच्चतम वस्त्र आभूषण वापरणारा, मोठ्या पदावरती जाणारा, त्याचबरोबर सर्वांना सत्तेतही आपलंस करून घेणारा एक यशस्वी असा पुरुष किंवा यशस्वी अशी स्त्री म्हणून या जुलै महिन्यात कुंभ राशीचे जातक पुढे होताना दिसतील. लाभस्थान स्वामी गुरुग्रह हे षष्ठात आहे. परंतु शनी महाराजांबरोबर होत असलेला नवपंचम योग धनात्न लाभेशा बरोबरच्या ग्रहाबरोबर हा मोठा लाभ घडवून आणणारा योग आहे. व्ययस्थान स्वामी शनी महाराजाच आहे.
आणि नवपंचम योग षष्ठात्मच आहे, त्यामुळे व्यय खर्च झाला तर आरोग्यासाठी होऊ शकतो. म्हणून आरोग्याची काळजी पहिली घ्या, म्हणजे महिन्याला जिंकलं. कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4, शुभ रंग जांभळा, शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आहे. अशुभ दिवस 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, या मंत्राचा आपण जप करा. या मंत्राच्या प्रभावाने अशुभत्व दूर होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम शम शनिश्चराय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.